नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरणी ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक नम्र विनंती करते, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, तुमची मतांतरे, तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला आपण सुरुवात करूयात. दिवस चालले होते. मळ्याकडनं परत आल्यावर रात्री विष्णोबा सनगरांच्या खोलीवर अधूनमधून जात होतो. भाषावर प्रांतरचनेचा कल्लोळ उठला होता. सबंध देशात जागोजागी वाद माजले होते. तणाव निर्माण होत होते. महाराष्ट्राच्या बाबतीत घोळ निर्माण झालेला. मुंबई महाराष्ट्राला द्यायची की स्वतंत्र ठेवायची असा प्रश्न होता. सगळा महाराष्ट्र त्यामुळे अस्वस्थ. सत्याग्रह होत होते. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी मराठी माणसाला जे प्रेम होतं ते ओसरू लागलेलं. नेहरूंचा डाव बलाढ्य महाराष्ट्राची शक्ल करण्याचा किंवा त्याच्या पायात खोडा घालून त्याची गती रोखण्याचा, खच्ची करण्याचा होता, असं वर्तमानपत्र बोलत होती. स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे येते. बेळगाव, निपाणी, कारवार हे कर्नाटकाला तोडून दिलं जातंय असं म्हटलं जात होतं. विधानसभेवर चालून गेलेल्या आणि मुंबई, बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी करणाऱ्या मोर्चावर मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी निर्घृण गोळीबार केला. त्यात 105 लोक ठार झाले होते. सगळे मराठी भाषिक. त्यांचे रक्तबंबाळ झालेले, डोके फुटून मेंदू बाहेर आलेले, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले देह आणि प्रेत मराठा आणि नवयुगाच्या अंकातील फोटोत पाहून मी हबकून जात होतो. मोरारजी आणि नेहरू यांच्याविषयी मनात संताप, चीड येत होती. सत्याग्रहाच्या मोर्चाच्या विस्तृत बातम्या, कथा, वर्णने, हुतात्म्यांच्या घरच्या हकीकती वाचताना बडबडून येत होतं. या संबंधी नाट्यमय चर्चा विष्णोबांच्या खोलीवर होत होती. निमिती मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. क्षणभर माझा कॉलेजचा प्रश्न विसरून जात होता. मला तो त्या बैठकीत कमी महत्वाचा वाटत होता. सगळ्यांचा सूर महाराष्ट्र विरुद्धचं केंद्र सरकारचं आणि काँग्रेसचं कारस्थान हाणून पाडण्याचा होता. दौलतराव निकम संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा मताचेच होते. पण पक्ष निर्णय घेईल तो निर्णय मला मानला पाहिजे. त्याशिवाय पक्ष नावाची संघटना अस्तित्वातच राहू शकत नाही असे म्हणत होते. पण त्यांच्या या म्हणण्याला बाकीची मंडळी विरोध करीत होती. पक्षातून बाहेर पडा म्हणत होती. मलाही दौलतरावांनी बाहेर पडावं असं वाटत होतं. त्यांच्या या वागण्याचा अर्थ मला कळत नव्हता. त्यांनी मला खूप मदत केलेली असली तरी मी त्यांच्यावर लहान मुलासारखा नाराज होतो. सगळ्यांचं एका गोष्टीवर मात्र एकमत झालं होतं की आज न उद्या संयुक्त महाराष्ट्र होणारच. भाषावर प्रांतरचनेचं सूत्र एक भाषा एक राज्य असंच आहे. त्यामुळं मराठी भाषेला उशीर का होईना पण सुखाचे दिवस येणार, ती राज्यभाषा होणार हा सूर प्रत्येकाचा होता. याचा मला आनंद होई. आपण मराठीत साहित्य निर्मिती करून मराठी भाषेची सेवा करतो आहोत याचाही आनंद होई. कोर्टात दादाबरोबर मळ्याच्या तारखेसाठी जाण्याचे प्रसंग अधूनमधून येत. तिथं वकिलांचं आणि न्यायाधीशांचं सगळं बोलणं इंग्रजीतून चाले. ते दादाला काहीच कळत नसे. दादा मला विचारी तर त्यावेळी हायस्कूलला आलेल्या मलाही ते काही कळायचं नाही. आमच्या मळ्याच्या मालकाला मात्र ते कळे. ते त्या बोलण्यात भाग घेत असत. त्यामुळं दादाला वाटे की या सगळ्यांचा आपल्या विरुद्ध कारस्थान चाललं आहे. दादा अस्वस्थ होई. आपल्या वकिलावरचा त्याचा विश्वास उडे. पण मी दादाची समजूत काढी की वकील तसं करणार नाहीत. त्यांचा त्यामुळे धंदा बुडतो. पण जातीला जात सामील असते रे. पैसा मिळाला तर त्यासनी दुसरं काय नको असते असं दादा सांगे. हा सगळा घोटाळा इंग्रजी भाषेमुळे होय. पण आता मराठी राज्यभाषा झाल्यावर दादाला सगळं काही खरं खोटं कळेल. गोरगरीब माणूसही मग अन्याय होताना कोर्टात मराठीत भांडू शकेल. त्यामुळं त्याला न्याय मिळेल असं वाटे. पुलंच्या पत्राची चातकासारखी वाट बघत होतो. धाडस करून त्यांना एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्याच्या एका पत्रात असं लिहिलं की कोल्हापुरात नोकरी किंवा काम मिळावं म्हणून खूप धडपड केली, पण कुठंच मिळाली नाही.
20 जूनला कॉलेज सुरू होणार. मी काय करू? ते काहीतरी वाट दाखवतील असं वाटे. महिना झाला तरी उत्तर येत नव्हतं. मी व्याकुळ होऊन जात होतो. मे महिन्याचे दिवस होते. मोठा सुटल्या की भाकरी खाऊन दुपारी घराकडे येत होतो. दादा म्हणाला, रोज कशाला जातोस दुपारचं घराकडं? सकाळ धर काम करतोस. उन्हाचं जरा ऐसवाटा घेत जा. म्हणजे दुपारनं मोठा धराय बाकीची कामं कराय बरं पडतंय. एक महत्वाचं टपाल यायचं आहे. ते आलंय का ते बघून येतो. रातचं जाऊन बघायचं आहेच की. इनाकारण हेलपाटा कशाला मारायचा? पोस्टमन घरात आणून ठेवतोय नव्ह. थोडंसं लिहायचं बी आहे. रोज काय लिहायचं ते? दादाला वाटलं मी पत्र लिहिण्यासंबंधी बोलतोय. म्हणून म्हणालो, रेडिओसाठी लिहायचं आहे. 4 पैसे मिळतात. एक कार्यक्रम झाला की 20-25 रुपये येतात. नोकरीचं काय बघत नाहीस वय? तुझ्या वारगीची पोरं आता बरीच नोकरीला लागल्यात. दादानं मुद्द्याचा प्रश्न विचारला. SSC झाल्यावर मी नोकरी करीन असं त्याला म्हणालो होतो. माझ्या तेवढ्या वचनासाठी त्यानं मला SSCला अभ्यासाला 2-2.5 महिने मोकळीक दिली होती. मी गडबडलो. स्वतःला सावरत म्हणालो, नोकरीचं तर बघायचं आहेच. कोल्हापूरला कुठं नोकरी मिळती का बघण्याच्या उद्योगात आहे. नोकरी बघत शिक्षण घ्यायचा विचार आहे. त्यासाठी पत्र पाठवल्यात. त्यांचीच उत्तर आल्यात काय ते बघायला चाललोय. इसवाट्याची वेळ आहे तवर 1-2 तास जाऊन येतो. काय तरी कर. पोटापाण्याचं पडलेलं कोडं मी एकट्यानं कसं सोडवायचं? त्याचा विचार कर म्हणजे झालं. दादा शांतपणे म्हणाला. मी हळूच खोपीतनं बाहेर पडलो. घराकडे चाललो. दादाचं माझ्याशी वागणं पार बदलून गेलं होतं. आता तो तावातावानं भांडत नव्हता का मला हे कर ते कर असं बजावत नव्हता. ते बाकीच्यांच्या बाबतीत चालू होतं. मध्ये 1 वर्ष अब्रूट गेलं होतं. मी कॉलेजात शिकत होतो. याचाही कदाचित परिणाम असावा. कितीही आदळआपटने विरोध केला तरी मी ऐकत नाही याची त्याला खात्री पटली असावी. कदाचित मी पुन्हा रत्नागिरीला निघून जाईन याचीही भीती वाटत असावी. या सगळ्याचा परिणाम माझ्याशी समजुतीने वागण्यात झाला होता. त्यामुळं एकेरीवर येण्याचं मलाही काही कारण पडत नव्हतं. उन्हाळा असल्यामुळं रोजच्या ठराविक कामं करण्यातच दिस गुजरत होता. दादानं समजूतदारपणानं आपलं कोडं सांगितल्यामुळं माझी जबाबदारी वाढल्यागत वाटत होतं. घरादाराला पडलेलं हे कोडं सोडवायला आपण मदत केली पाहिजे. आता आपल्याला 20 वर्ष पुरी झाली. किती दिस खायचं आणि शिकायचं? आईबाची काय बाई इच्छा असती ती मुलगा असल्यामुळं आपणच पुरी केली पाहिजे. मी घरादारासाठी नोकरी करावी असं त्यासनी वाटतंय. त्यात त्यांचं काय चुकतंय? नाहीतर मग आपल्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? पण मी तरी काय करू? प्राथमिक शाळेत नाहीतर हायस्कूलमध्ये नुसता शिक्षक झालो तरी जलमभर तेवढ्यावरच घासावं लागल. माझा बी संसार त्यात दड होणार नाही. मग आईबाच्या संसाराला आपण काय मदत करणार? बाटलीत अडकलेल्या मुंगीगत आपल्या जन्माची तरा होईल. मन घट्ट करून शिकलं पाहिजे. जास्त शिकलो तर सगळ्यांच्या जन्माचा प्रश्न सुटेल. तरी बी काहीतरी बाकीची खटपट केलीच पाहिजे. अजून कशातच पत्त्या नाही. माझंच बोट थाऱ्यावर नाही तर दुसऱ्याला मांडीवर घ्यायचं कसं? कोडं अधिकच गुंतागुंतीचं वाटू लागलं. दिस जात होते. कधी ना कधीतरी पत्र येईल म्हणून रोज पोस्टाकडं फेऱ्या मारत होतो. परत घराकडे येऊन हातपाय धुवून भिंतीला टेकून बसत होतो. कविता लिहित होतो. कवितेला बहर आला होता. रत्नागिरीहून परत येताना एक गोष्ट झाली होती. आपण चांगली कविता लिहू शकतो याचा विश्वास निर्माण झाला होता. वर्षभर भरपूर वाचलं होतं. सत्यकथेचे चालू अंक आणि मिळतील तेवढे जुने अंकही वाचून काढले होते. करंदीकर आणि नवी मळवाट मधले मुक्तिबोध वाचून अस्वस्थ होऊन जात होतो. तर रेघे, पाडगावकर हे कवी वाचून फुलून जात होतो. इंदिरा संतांची कविता दुःख व्याकुळ करत होती. ललित लेख वाचून अनुभव सुंदरतेने जगता येतात याची जाणीव होत होती. समीक्षा लेखन, परीक्षणे, चर्चा, टिपाही वाचत होतो. साहित्याविषयी जे काही असेल ते सगळंच वाचायचा, समजून घ्यायचा आवडत होतं. चिटणीस सरांशी होणाऱ्या वाङ्मयीन चर्चा मार्गदर्शक ठरत होत्या. कागलात आल्यावर याची जाणीव तीव्रतेने झाली. मळ्यातल्या वस्तूंकडे बघताना माझी कल्पनाशक्ती तल्लख होई.
नि अनेक सुट्या सुट्या कल्पना त्या त्या वस्तूंच्या निमित्तानं सुचत. दिसेल त्याच्यावर कविता करावी असं वाटे. आई जे बोलले त्याच्यावर विचार करताना ती कविताच वाटे. मळा, माती, पिकं, दिवस, रात्र, अंधार, चांदणं, चंद्र, चांदण्या हे तर कवितेचे विषय होतेच होते. पण मोठ, नाडा, नांगर, कुळव, बैल, गाई, विहिरी, पाणी, पाट, माझी भावंड, त्यांचे खेळ हेही कवितेचे विषय होत. झाडं आणि पिकं तर मनात सतत हिरवी कुर्ण पसरवित होती. काम करताना त्यात रमत होतो. रमता रमता कल्पनांशी गुज भराभर कवितेच्या ओळी जमत होतो. हे सगळं सगळं आपलं आहे, दुसऱ्या कुणाचं नाही, असं ती कविता वाचताना माझं मलाच वाटत होतं. सुचतील त्या विषयावर श्रुतिका एकटाकी लिहून ठेवत होतो. गतायुष्यात घडलेल्या घटनांची नोंद करून ठेवत होतो. श्रीम माटे यांचे उपेक्षितांचे अंतरंग वर्षभर अभ्यासलं होतं. माणुसकीचे गहिवर जिज्ञासेपोटी वाचून काढलं होतं. त्याचा परिणाम असा झाला होता की माझ्या गल्लीतील, घरातील, नात्यातील, गावातील अनेक उपेक्षित माणसं आठवत होती. जीवन नाट्य भारलेल्या त्यांच्या अनेक घटना आठवत होत्या. त्यांचे दारिद्र्य, दुःख, असहाय्यता नि कारुण्य मद वेधून घेत होत्या. त्याचा अन्वयार्थ शोधत होतो. त्या अर्थाच्या धाग्यात घटनांची सांगड घालून त्या लिहून काढत होतो. या सगळ्या लेखनाला काय म्हणायचं याचा विचार मनाला कधीच शिवत नव्हता. आपल्या आठवणीनं हे सगळं निघून जाईल म्हणून ते लिहून काढण्याचा सपाटा चालू केला. त्यामुळे मोकळेपणानं लेखन चालू होतं. त्यात कथा होत्या, ललितलेख होते, व्यक्तिचित्र होती आणि आठवणी, अनुभव हेही होते. मी आपला नुसता लिहित होतो. एप्रिलच्या सुरुवातीला रात्री अंथरुणावर पडलो की मनातून खूप खोलावतून हळूहळू एक विचार येऊ लागे. तो उद्याचा असेल. पु ल देशपांडे म्हणाले होते, तुम्ही कोल्हापुरातच शिका. रत्नागिरीत येऊन शिक्षण घ्यावं असं रत्नागिरीत काही नाही. तुम्हाला कोल्हापुरात शिकण्यासारखं खूप आहे. कलेच्या क्षेत्रात तिथं मोठी माणसं आहेत आणि पुष्कळ आहेत. त्या वातावरणात राहिला तर खूप खूप मिळेल. पण माझी तिथं शिकण्याची काही सोय नाही. इथं रत्नागिरीत जेवण बोर्डिंग मोफत मिळतं, फी माफी होते. तिथं कोल्हापुरात मला हे कोण देणार? मी म्हणालो होतो. तुमची काहीतरी व्यवस्था होईल. बघूया प्रयत्न करून. तुम्ही मात्र मनाशी कोल्हापूरला राहण्याचाच निश्चय करा आणि कोल्हापुरातच एखादी नोकरी, एखादं काम शोधण्याचा प्रयत्न करा. बरं, मी हो म्हणालो होतो. मार्च मध्ये आल्यापासून पुलंना पत्र पाठवित होतो. पण माझ्या शिक्षणाची कोल्हापुरात काय व्यवस्था होऊ शकेल काय असं विचारण्याचं धाडस मला एकाही पत्रात न झालं नव्हतं. वाटत होतं की पु ल आणि सुनीताताई ही माणसं प्रेमळ आहेत. ती निश्चितपणे माझी काहीतरी व्यवस्था कोल्हापुरात करतील अशा समजुतीत माझे दिवस जात होते. नोकरीचा किंवा एखादं काम मिळवण्याचा मी कोल्हापुरात प्रयत्न केलाच नाही. रत्नागिरीला जाण्यापूर्वीचा कोल्हापूरचा भरपूर कटू अनुभव पदरी होता. पुन्हा तो घेण्याची इच्छा नव्हती. 2-3 पत्रे पाठवली. 2 महिने झाले तरी पुलंचं पत्र नाही. त्यामुळं मनातली पोकळी वाढत चालली. तिच्यात गडद काळाधार अंधार जास्तीत जास्त भरत चालला. पुलंना स्पष्ट का विचारत नाहीत असं मनाला संतापून विचारत होतो. दरम्यान रत्नागिरीहून चिटणीस सरांचं पत्र आलं. प्राचार्य य द भावे रत्नागिरी सोडून गुजरातेत भुजला जात आहेत. भावे सरांच्यामुळं कॉलेजला फी माफ झाली होती. आता रत्नागिरीला गेलो तर तिथं फी माफ कोण करेल? त्यामुळं तिकडचाही आधार तुटल्यागत झाला. निराशा आणखी वाढत चालली. या निराशेत एक अनोखी काळी कविता माझ्या हातून लिहिली जात होती. भग्नता, अमंगलता, भेसूरता, क्रूरता विपरीतपणे तिच्यातून बाहेर पडत होती. चित्रविचित्र प्रतिमा आकार घेत होत्या. त्या सगळ्या काळोख्या, जळक्या, दाहक, हिंस स्वरूपाच्या होत्या. कळत नव्हतं की ही कविता खरी का ती प्रसन्न आणि कारुण्यमय ग्रामीण कविता खरी. दोन्हीही वाचताना आवडत होत्या. दोन्हीतूनही मीच व्यक्त होत होतो. मात्र माझ्यातला खरा कोण हे कळत नव्हतं. तरी मी दोन्ही कविता भराभर लिहित होतो. क्षणभर संभ्रम पडत होता की आपण कविता करण्यासाठी तर अशी घोर निराशा जपत नाही ना. कशाचंच उत्तर नीटपणे मिळत नव्हतं. मनाची पोकळी मात्र वाढत चालली होती.
जीव टांगणीला लागल्यागत झाला होता. शेवटचा प्रयत्न म्हणून आणखी एक पत्र पाठवलं. मे महिन्याच्या शेवटचे दिवस येतील तसा मी मनातल्या मनात पार ढासळून गेलो. आता काही खरं नाही. पुलंचं पत्र येणार नाही याची खात्री झाली. आणि मुंबईहून जूनच्या 1-2 तारखेला पुलंचं 2 ओळींचं एक कार्ड आलं. त्या कार्डात लिहिलं होतं, तुम्ही कोल्हापूर येथील कोरगावकर ट्रस्टमध्ये असलेल्या श्री जे.पी. नाईक यांना त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटा. तुमची सगळी परिस्थिती सांगा. त्यांची भेट झाल्यावर मला पत्र लिहालाच. तुमचा पु ल देशपांडे. या पलीकडे त्या कार्डात काही मजकूर नव्हता. कार्ड अतिशय घाईत लिहिलं होतं. मी आनंदानं उडी मारली. माझी कोल्हापूरला शिक्षणाची सोय होणार होती याची खात्री झाली. कोल्हापुरात रेल्वे स्टेशन समोरचं कोरगावकर ट्रस्टचं कार्यालय मी पुष्कळ वेळा बघितलं होतं. कोरगावकर धर्मदाय संस्था ही अक्षरं जाता येता डोळ्यात भरतील अशी मोठी दिसत होती, म्हणून ते लक्षात होतं. पण हा ट्रस्ट कशासाठी आहे याची कल्पना नव्हती. कोरगावकर ही एक बडी आसामी एवढंच मला माहित होतं. जे.पी. नाईक साहेबांना पत्र पाठवून मी अमुक तारखेला भेटण्यासाठी येत आहे असं लिहिलं. त्यांना तडकाफडकी भेटायला गेलो. सकाळी 10-10:30ची वेळ. गुडघ्याबरोबर असलेली आखूड खाकी पॅन्ट आणि अर्ध्या बाह्यांचा साधा सदरा घालून एक व्यक्ती ट्रस्टच्या फाटकात सहज उभी होती. मी तिला म्हणालो, मी कागलहून आलो आहे. माझं नाव आनंद जकाते यादव. मला जे.पी. नाईक साहेबांना भेटायचं आहे. नाईक साहेब आहेत का? मी त्या व्यक्तीला नमस्कारही न करता विचारणा केली. आहेत, या आत. मग त्या व्यक्ती मागोमाग शेजारीच असलेल्या आश्रम वजा घरात गेलो. चित्रा, अगं कागलहून आनंद यादव आले आहेत. आतल्या खोलीच्या दाराकडे बघून ते म्हणाले. आतून आले हं असा आवाज आला. बसा. टेबला शेजारच्या दोन्ही खुर्च्यांवर समोर समोर बसलो. बसताना मी प्रचंड खजील होऊन गेलो. तोपर्यंत माझ्या लक्षातही आलं नव्हतं की दारात उभी राहिलेली हाफ पॅन्ट हाफ शर्ट मधली व्यक्ती म्हणजेच जे.पी. नाईक साहेब आहेत. आपण त्यांना धड नमस्कारही केला नाही. चित्राताई चहा घेऊन बाहेर आल्या. बशीत नव्हता कपानं चहा प्यायचा शिष्टाचार मला रत्नागिरीला माहीत झाला होता. मी त्या दोघांबरोबर कपातून चहा पिऊ लागलो. पिता पिता मी माझी सगळी माहिती त्यांना सांगितली. माझ्या साहित्याविषयी त्यांनी मला काही विचारलंच नाही. चित्राताईंनीही विचारलं नाही. शेवटी ते म्हणाले, 20 जूनला कॉलेज सुरू झालं की मला भेटा. मी तुमची सगळी फीची व्यवस्था करतो. तुम्ही राहणार कुठं? राहण्या जेवणाची माझी काहीच सोय नाही. कुठंतरी बोर्डिंगमध्ये राहावं लागेल. प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये तुम्हाला राहता येईल. तिथं दोन्ही प्रकारची व्यवस्था असते. मी तुम्हाला चिठ्ठी देईन. कॉलेजच्या फ्रीशिपसाठीही तुम्ही ऍडमिशन घेतानाच अर्ज करा. मी चिठ्ठी देईन. चालेल. 20 जून नंतर मी येतो. असं म्हणून मी बाहेर पडलो. ते इतक्या सहजासहजी बोलत होते की मी चिठ्ठी दिली की काम झालं असा त्याचा अर्थ निघत होता. अतिशय शांतपणे ते सगळं सरळ बोलत होते. अनेक लोक अनेकांना चिठ्ठ्या देतात, पण काम होतच असं नाही. मला तो अनेक वेळा पदोपदी अनुभव आला होता. त्यामुळं मला शंका आली की चिठ्ठी देऊन नाहीच काम झालं तर काय करायचं? पैसा कुठून आणायचा? तो देणार कोण? असे प्रश्न पडत होते. पण तसं त्यांना विचारण्याचं माझं धाडस नव्हतं. मी प्रसंग येईल तसं बघू अशा हिशोबाने गप्प बसलो. वास्तविक जे.पी. नाईक यांच्या मोठेपणाविषयी व कर्तृत्वाविषयी तोपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं. तशी माहिती असण्याचं काही कारणही नव्हतं. पुलंचे ते मित्र आणि कोरगावकर ट्रस्टमध्ये आहेत एवढीच मला त्यांची माहिती होती. पण मला आतून पुलंचा फार मोठा मानसिक आधार वाटत होता. त्या आधारामुळे माझं सगळं व्यवस्थित होईल अशी आशा होती. परतीच्या वाटेवर दत्ताजीराव देसाई यांच्या बंगल्यावर गेलो. सुदैवानं वहिनीसाहेब आणि दत्ताजीराव म्हणजे दादासाहेब दोघेही घरी भेटले. बोलता बोलता मी त्यांना सगळं सांगितलं. तुम्ही अर्ज करा, मी तुम्हाला चिठ्ठी देतो. एवढंच नाईकसाहेब बोलत होते. असं मी हसत हसत म्हणालो. अरे आनंदा, अजून तू एवढा अंड्यातच कसा आहेस? जे.पी. नाईक साहेबांची चिठ्ठी म्हणजे साधी गोष्ट वाटली होय रे तुला? कोल्हापूरचा ढाण्या वाघ आहे तो. हे आज जे कोल्हापूरचं रस्तं, बागा, पुतळं तू बघतोयस
ते सगळं नाईक साहेबांच्या लेखणीचं फटकार आहेत. अशा लेखणीची चिठ्ठी म्हणजे सरकारी हुकूमनामा असल्यागत आहे. जाताना गावाकडं पेढं घेऊन जा. तुझ्या पार MA PhD पर्यंतच्या शिक्षणाची आता तुला काळजी नाही. कोरगावकर ट्रस्ट ही साधी संस्था नाही. आहेस कुठं? दत्ताजीरावांनी मला सगळं काही समजून सांगितल्यावर मी मनोमन फाटून गेलो. एवढ्या मोठ्या माणसाची आपली भेट झाली आणि आपण त्यांना साधा नमस्कारही केला नाही. त्यांनी आपल्या पत्नीबरोबर शेजारी बसून आपणाला चहा दिला. निरोप देण्यासाठी दारापर्यंत आले. काय हे आपलं भाग्य. पण आपल्याला ते कळलं नाही. मी पार अडाणीच. मी लाजेनं आकसून अगदी तिळा एवढा झालो. मळ्यातली कामं आटपून घेतली. जून महिना घाईच्या कामांचा होता. कुळवणं, दिंडलणं, सडं धसकट वेचणं, बांधावरची काटेरी झुडपं तोडून रान गवताला सोयीचं करणं, बियाणे तयार करून ठेवणं, आडतदार निघाल्याबरोबर पेरणे आटपून घेणं, हे जरुरीचं होतं. ते सगळं झालं. दादाला माझी मदत होत होती. सगळी भावंड आपापल्या ताग्याला लागली होती. माझ्या जागी पाणक्या म्हणून शिवाची नेमणूक झालेली. तो 16 वर्षांचा झाला होता. आता त्याच्या अंगावरची सूज गेली होती. पण अंग वाळून कोळ हाडांबरोबर झालेलं. अगोदरच सावळा रंग, त्यात दिसभर उन्हात. त्यामुळं बाभळीच्या उभ्या बुरकुंडासारखा दिसत होता. अंगावर सूज होती म्हणून कुणीतरी बिडी ओढण्याचा उपाय सांगितला. धगीनं सूज कमी होती असा समज. त्यामुळं त्याला आईनं बिडी ओढायला परवानगी दिली होती. तो नाद लागला होता त्याला. चहाचा अतिशय शौकीन. पोटाला अन्न नसले तरी चालेल, पण चहा लागे. कितीही दिला तरी पण नाही ना. दुधाचं वावड, दूध दुभत खाण्यापेक्षा त्याला तिखट चवीचं चमचमीत खाण्याची सवय लागलेली. त्यामुळं अंगकटी हाडांबरोबर राहिलेली. नांगरट तेवढी त्याला जमत नव्हती. नांगर चालवताना ताकद लावून तो दाबावा लागतो. अचानक नांगर हेलपाटा पडतो. हे त्याला सोसत नव्हतं. बाकीची कामं मात्र तो करत होता. आणसा 4 वर्षांची नि दौलत 2 पावणे 2 वर्षांचा. ते दोघं एकमेकांशी खेळत बसत. त्यांची जोडी जमली होती. त्यावर 8-9 वर्षांची लक्ष्मी नजर ठेवून असे. आप्पाला 6वं वर्ष सुरू झालं होतं. तो मध्ये मध्ये हिंडत होता. हिरा बरोबर राहून शेरडं अडवत होता. त्याला शाळेत घालणं जरूर होतं. पण ती अवघड गोष्ट दिसत होती. मला शाळेत घातल्यावर गेल्या 15 वर्षात दुसऱ्या कुणाही भावंडाला शाळेत घातलं नव्हतं. मला शाळेत घालून दादा पस्तावल्यासारखा झाला होता. पोरग हातातनं निसटलं असं त्याला वाटत होतं. माझ्या शेतीसाठी काहीच उपयोग नाही हे त्याच्या अनुभवाला आलं होतं. म्हणून आप्पाला शाळेत घालायला तो तयार होत नाहीत. त्याची चिंता वाटत होती मला. बहिणींच्या शिक्षणाचा विचार करणं तर अशक्यच. त्यांच्या नशिबाची कष्ट लग्न चुकत नव्हती. त्या गोल चाकोरीत तेल्याच्या बैलागत धावत होत्या. दुसरी वाट नव्हती. पण निदान आप्पासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या जन्मातला चिखूल अपसुकच बाजूला काढला पाहिजे. पण मी दुबळा पडत होतो. काय करावं ते सुचत नव्हतं. 3-4 दिवसांनी प्राथमिक शाळा सुरू होणार होती. JP नाईक साहेबांकडं नुकताच जाऊन आलो होतो. दुपारची भाकरी खात सगळेजण कट्ट्यावर बसलो होतो. इसवाटा झाला होता. सकाळच्या कामाचा शिनवटा गेला होता. आता कोर चतकोर तुकडा खायचा आणि कामाला लागायचं होतं. आई दादा समोरच होते. दादा, मला आता नोकरी लागलं तर जमा आहे, मी उद्गारलो. कुठं? कोल्हापुरातच. JP नाईक साहेबांनी माझी सगळी व्यवस्था केली. JP नाईक ही कोल्हापूरची लई मोठी आसामी आहे. वाटलंच तर दत्ताजीराव देसाईंनी विचारा. त्यांनीच मला ते किती मोठे आहे ते सांगितले. कसली नोकरी? नोकरी म्हणजे तशी नोकरी नाही. माझी कोल्हापुरात राहण्या जेवणाची सगळी मोफत व्यवस्था होती. कॉलेजची फी बी माफ होईल. नाईक साहेब म्हणाल, तू पहिल्यांदा कॉलेजचे शिक्षण पूर्ण कर. तोवर मी तुझी व्यवस्था करतो. सकाळचं कॉलेज आहे. दुपारी 11 वाजेपर्यंत मी मोकळा होतोय. दुपार मोकळीच असती. या मोकळ्या वेळात मला कुठं बी काम मिळालं तर मी करणार आहे. त्यातनं जो काही पैसा मिळेल तो सारा घराकडे लावून देणार आहे. शिवाय रेडिओवर माझ्या श्रुतिका येत राहतीलच. त्याचं 20-25 रुपये मिळत राहतील.
तेव्हा माझा विचार असा आहे की कॉलेजचे शिक्षण हे पुरं करायचंच. माझ्या बदली इथं तुम्हाला लागल तेव्हा एखादा गडी घेत चाला. मांगाचा शिरपा हाय, आपला बाबू हाय, त्याला कामाला लावत चला. त्याचं मी महिन्याला निदान 20 रुपये तरी घराकडे लावून देतो. म्हणजे मी शेतातच हाय असं समजायचं. शिवाय सुट्टी पडली की मी मळ्यात हायच. कॉलेजला 3-4 महिने सुट्ट्याच असतात. ह्यात घरादाराचा दुहेरी फायदा होणार आहे. माझं शिक्षणाचे शिक्षण पुरं होईल, पोटपाणी बाहेरच्या बाहेर भरल. शिवाय मी घराकडं एका गड्याचा रोजगार पाठवत जाईन. पु ल देशपांडे, जे.पी. नाईक अशी देवासारखी माणसं मला भेटल्यात. त्यांच्या मनाप्रमाणे वागत राहिलो तर आपण सगळ्यांचं कोट कल्याण होईल. पु ल देशपांडे हे कोण? दादानं चौकशी केली. ते मुंबईला असतात. त्यांच्याविषयी मी दादाला कळेल अशा भाषेत सगळी माहिती सांगितली. दोघांनाही बरं वाटलं. मी रत्नागिरीपेक्षा कोल्हापूरला राहतोय याचा त्यांना जास्त आनंद झाला होता. कागलपासून कोल्हापूर अवघ्या 10-12 मैलांवर होतं. प्रसंग पडला तर 4 तासात चालत जाता येत होतं. पुढं हळूच म्हणालो, आणखी एक गोष्टीचं ध्यान आता आपल्याला ठेवावं लागल. घरात नाही म्हटलं तरी पोरांची 8-9 तोंड खाणारे आहेत. तुम्ही दोघं अशी 11 तोंड. आज ना उद्या पोरी आपापल्या घरी जातील, त्यांची लग्न होतील. ह्या मळ्यात तर दातावर मारायला बाई पैसा बी शिल्लक राहत नाही. त्याच्यासाठी मळ्याच्या बाहेर जाऊनच हातपाय हलवलं पाहिजे, तर काहीतरी मिळेल. आम्ही 4 भाऊ. शिवा तर ठार अडाणी राहिला. त्याला शेतकीत सुद्धा दुसरं काही जमणार नाही. मी एक शिकायला लागलोय, मला नोकरी मिळेल. पर अजून आप्पा हाय, दौल्या हाय. हे दोघं बी अडाणी राहिलं तर एकंदर 3 भावांचा संसार या मळ्यावर पोचतील काय, ह्याचा बी विचार केला पाहिजे. उद्या तिघाला बी लग्न करावे लागतील. त्यासनी पोरबाळा होणार, संसाराचा वाढविस्तार होणार. पुढं तर कुणाचीच रानं आपल्याला कसायला मिळणार नाहीत. कुळ कायदं, बाकीचं शेत जमिनीचं कायदं विचित्र आल्यात. तवा ज्योतो आपापली जमीन ताब्यात घेऊन कसणार. आताच बघतोयस नव, कुणी बी शेतमालक खंडानं, फाळ्यानं, भागानं कशी बिशी जमीन लावायला तयार नाही. उलट ज्योतो कुळाकडे गेलेली आपली जमीन हिसकावून कशी घेता येईल ह्याची धडपड करायला लागलाय. अशा वक्ताला तिघासनी बी अडाणी ठेवणं आपल्याला परवडणार नाही. दौलाचा विचार अजून 4 साल तरी करायची गरज नाही. पर आप्पाला आता 6वं वर्ष सुरू झाले. त्याला शाळेत घातला पाहिजे, नाहीतरी तो नुसता शेरडा मागं हिंडतोय. हिराबाई म्हसरामाग शेरड राखतेच की. उलट हिरा, धोंडूबाई, तुमचं भाऊ शिकलं तर तुमचं बी कल्याणच होणार आहे. नाहीतर ही भिकाची जोळी जन्माची सुटणार नाही. तवा दादा आप्पाला 4 दिवस शाळेला घालायला पाहिजे. मी समजुतीच्या सुरात बोलत होतो. काहीतरी करा जावा, मला काय सांगू नका. दादा हात धुवून कट्ट्यावर न उठला आणि दगडीपाशी जाऊन बसला. मग कुणाला बांध्यावरच्या मसुबाला सांगू का? ह्या सगळ्या पोरांचा तू बा म्हणून मी तुला सांगतोय. 50शी वलांडली आता तुझी. तुझ्या माग हे संसाराचं सगळं घोंगड माझ्या गळ्यात अडकून बसणार हायस वय. आणि दौला आता 2 वर्षांचा. मी आवाज वाढवला होता, नकळत तो वाढला होता. दादा माझ्याकडे नुसता बघतच बसला, गप्प होता. आत राग आला होता, पण त्यानं आवरून आत बांधला होता. माझ्या ते लक्षात आलं. आई गप्पच तुकडा चगळत बसली. दादा, मी हे सगळं ह्या घरादाराचं वाटोळं करायसाठी सांगतोय का? मला काय ह्या भनी भावंडांची काळजी नसेलच असं तुला वाटतंय का? मी पुन्हा आवाज थंड करून कळवळ्याने बोललो. मी तसं कुठं म्हणतोय अंदा. तुला जे काय वाटतं ते तुझ्या विचारानं कर. तू आता शाळा शिकलेला माणूस, तुला जे काय सरळ वाटतंय ते कर. मला त्यातलं काही कळत नाही. आप्पाला आता शाळेत घालून त्याचा खर्च कुठनं करणार मी? म्हणून म्हटलं तुमचं काय बी करा. ठीक आहे, माझा मी आईच्या विचारानं करतो. मध्ये तू पडू नग म्हणजे झालं. मी जसा 5वी पोतोर मळ्यातली कामं करत पोटाला मिळवत शिकलो, तसा आप्पा नुसता 5वी पोतोर शिकू दे. तू 5वी पोतोर शिकवलास तवा तुला शिंग फुटायला लागली होती. एकच हुचास काय माझं त्या वक्ताला?
तसाच आप्पा बी करणार आणि माझी हाडं मातीत घालणार, तरी बी मी राबतच राहणार. ते का? तुमच्या वतनाचं डाग पडल्याच सगळ्या गावभर, तवा खंडीभर पोरं काढून बी बसून खावा की, आई मध्येच बोलली. तू गप रांड, ही कुऱ्हाड बघितलीस काय? डोसकच फोडून गतकाळे. दादा एकदम भडकला. त्याचे डोळे आईवरनं स्वतःच्या हातावरनं गरागरा फिरले. धाकटी शेजारी कडबा तोडायची कुऱ्हाड पडली होती. ती त्यानं हातात घेऊन दाखवली. तू गप बस ग आई, मध्ये उगाच बोलू नको. मी आईला गप्प केलं. दादा, अजून 5 वर्षांनी कुणाला बी आपली हाडं मातीत घालायची काय बी कारण पडणार नाही. अजून 3 वर्षांनी मी BA होईल आणि 5 वर्षांनी MA. BA झाल्यावर कुठं बी कोल्हापुरात चांगली नोकरी मिळेल. ती बघत MA होईल, मग घरादाराचं हाल संपल. आंदा, पहिल्यापासनं तो असंच म्हणत आलायस. आलो हे खरं. खरं तर 7वी झाल्यावर, मॅट्रिक झाल्यावर नोकरी मिळाली असती, पर तिच्यावर घरदार चाललं नसतं. 2 माणसांचा संसार चालवणाऱ्या त्या नोकऱ्या असतात. जास्त शिकून मिळवलेली नोकरी चांगल्या पगाराची असती, म्हणून ही धडपड चालली. मी तुला सांगितलं नव्हं, मला ह्यातलं काही बी कळत नाही म्हणून. आप्पाची इच्छा असेल तर त्याला घाल जा शाळेत. मला काय त्याचा खर्च झेपणार नाही. त्याच्या खर्चाचं बघतो मी माझं. प्राथमिक शाळेत त्याला फक्त पाठ्यपुस्तकांचा खर्च येणार होता. दादाची कशी बशी परवानगी घेतली आणि आप्पाला शाळेत घालण्याची तयारी केली. दुसऱ्या दिवशी मी आणि आई बाजारात जाऊन त्याला एक नवं कुडतं आणि एक चड्डी आणली. अंकलिपी, पाटी आणि पिशवी आणली. आप्पा शाळेत जायला खुश झाला. पोपटराव, आता रोज शाळेत जायचं, तिथं खूप शिकायचं. मग तुला मोटारीत बसून कोल्हापूरला जायला मिळेल. माझ्यावानी तुझं बी अंग गोरं होईल. आप्पा हरकून गेला. शाळेत जाऊन त्याचं नाव दाखल करून मी पुढच्या उद्योगाला लागायला मोकळा झालो. तर मित्रमैत्रिणींनो, आनंद यादव सरांच्या नांगरणी या कादंबरीच्या 10व्या भागामध्ये आज मी तुमचा येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत वाचत राहा, ऐकत राहा व समृद्ध होत राहा. धन्यवाद.